मित्रांनो, सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना इंधन पुरवठा हा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्गांना व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। चला तर सविस्तर जाणून घेऊया या परिपत्रकामध्ये कोणकोणते मुद्दे जिल्हाधिकारी यांनी मांडलेले आहेत। सध्या जिल्ह्यातील विविध समाजमाध्यमांवर, सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर इंधनाचा पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याबाबतच्या विविध अफवा पसरत आहे। या अफवांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झालेली असून सर्व पेट्रोल पंपावर इंधन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। परिणामी जिल्ह्यात इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे। बुलढाणा जिल्हा हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा असून सध्याच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी डिझेल व पेट्रोलची अत्यंत आवश्यकता आहे। काही ठिकाणी इंधनाचा काळाबाजार होण्याची किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे। ग्राहक आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन वितरण सदर संयुक्त पथकाने पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष उपस्थित राहून इंधन वितरणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीकामासाठी ट्रॅक्टर, पाण्याचे पंप इत्यादीसाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्राधान्याने व सुलभतेने पेट्रोल डिझेल मिळणे याची खात्री करावी। कोणत्याही व्यक्तीला व्यावसायिक कारणाव्यतिरिक्त किंवा काळ्या बाजाराच्या उद्देशाने अतिरिक्त इंधन साठा करू दिला जाणार नाही, यावर कडक लक्ष ठेवावे। तिसरा मुद्दा, पेट्रोल पंप चालकासाठी कडक सूचना। जिल्ह्यातील कोणत्याही पेट्रोल पंप चालकाने नो स्टॉकचा खोटा फलक लावून इंधनाची साठेबाजी करता कामा नये। पेट्रोल पंपावरील उपलब्ध साठ्याची तपासणी महसूल कर्मचाऱ्याने करावी। जर एखादा पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा संपला असेल तर तात्काळ त्याची माहिती संबंधित तहसीलदार व पुरवठा विभागाला देण्यात यावी। सर्व पेट्रोल पंप चालकांनी पोलिसांना व महसूल प्रशासनाला सहकार्य करणे बंधनकारक राहील। असहकार्य करणाऱ्या चालकावर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल। अफवावर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था। पेट्रोल पंपावर इंधनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकाची कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावी। सोशल मीडिया व किंवा इतर माध्यमांद्वारे इंधन टंचाईबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा व भारताचा न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। अफवावर नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था। पेट्रोल पंपावर इंधनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावी। सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे इंधन टंचाईबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा RT ॲक्ट व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। जिल्हाधिकारी व दंडाधिकारी बुलढाणा। मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।